आजचा दिवस होता दोन्ही मुलांचा निरोप घेण्याचा. आरोहीला सोडायचं होतं संभाजीनगरला भावाकडे आणि आधीला सोडायचं होतं कोळपेवाडीला गौतम पब्लिक स्कूलला. आरोहीला 2 दिवसापासून घेऊन आलेले होते. तिच्या शाळेची तयारी, तिचे वह्या पुस्तकं राहिलेले सगळं घेऊन आले. आधीनी दर्शन घेतलं आईवडिलांचं, मी पण दर्शन घेतलं आणि आम्हाला आमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात करायची होती. आधीला कोळपेवाडीला सोडण्यासाठी संभाजीनगरहून आम्ही निघालो. त्यांनी बाकीच्या वस्तू, त्याचे पेटे, गादी वगैरे अगोदरच ठेवलेलं. राहिलेलं शिल्लक सामान पण लगेच ठेवून वगैरे घेतलं आणि निघालो कोळपेवाडीला. सगळ्यांना हाय बाय केला आणि लगेच म्हटलं हायवेला लागू. आणि CNG वगैरे भरायचा राहिला होता तर म्हटलं लासूर स्टेशनला पोहोचलो आणि लगेच गाडी CNG भरायला लावली. CNG वगैरे भरून घेतली आणि आज मी खालूनच जाणार होते, कारण की माहीत नाही गेल्या 2-3 वेळेसपासून टनपासून समृद्धीला गेलं की हजार रुपये माझे मायनसमध्ये दाखवतात ते फास्टॅगचे. ऑलरेडी आधीच्या शाळेत फीस भरायची होती. आरोहीच्या शाळेत खूप म्हणजे खूप जास्त खर्च झालेला होता. मग आम्ही कोळपेवाडीला पोहोचलो. आधीला शाळेमध्ये सोडण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली होती. येताना गेटवर एंट्री केली की तिथं एंट्री करायची असते, लिहून द्यायचं असतं कुठून आले, काय पालकाचं नाव वगैरे. त्यानंतर फीस वगैरे भरली, रेड पावती घेतली. मग गाडी आतमध्ये घेऊन येण्यासाठी परत आम्ही गेटच्या बाहेर आलो. गेटच्या बाहेर आल्यानंतर गाडी आतमध्ये घेऊन येण्यासाठी परत म्हटलं आधी जवळ पावती दिली, इथं नोंद करायची राहते. परत नोंद वगैरे करून घेतली, गाडी साईडला लावली. खूप सारे मुलं आलेले होते. 12 तारखेला शाळा सुरू झालेली होती आणि त्याची जी सामान आपण आणले त्याची यादी सरांनी दिलेली होती. आधीने त्याचं सगळं सामान सेट करायचं सुरू केलं आणि त्यानंतर त्याचं जे काही सामान बाकीचं होतं ते मी लावायला घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याचं सगळं व्यवस्थित सामान सगळं लावून दिलं आणि त्याला राहिलेल्या वस्तू आणायला गेलो. हॉस्टेलमध्ये आल्यानंतर परत बाहेर जाऊ देत नाही, पण आता खूप वर्षापासून आधी इथं होता त्यामुळे सर म्हटले की ठीक आहे लवकर या, काउंट स्टार्ट होण्याच्या आधी. वॉचमन काकांनी गेट उघडलं, गेटच्या बाहेर गेलो आणि दोघांनाही मला खरंच आज वाटत नव्हतं की आधीला सोडून हॉस्टेलला जावं. खूप सॅड फिलिंग होत्या दोघांच्याही. दादाला म्हटलं शेवटचं वर्ष आहे आणि खूप जीव लावून अभ्यास कर. खूप साऱ्या वस्तू त्याला घेऊन दिलेल्या होत्या. शेवटी विसरून आमच्याकडनं त्याच्या काही वस्तू राहिलेल्या त्या परत आम्ही घ्यायला निघालेलो. नाही तर 2 दिवस अगोदरपासूनच त्याची शॉपिंग, त्याचे कपडे लत्ते सगळ्याच गोष्टी मी भरून देत होते. त्यानंतर गावात आलो. गावात आल्यानंतर त्याला ज्या वस्तू पाहिजे होत्या, सॉक्स वगैरे, त्याने ते घेतलं आणि परत निघालो आम्ही हॉस्टेलच्या दिशेला. हॉस्टेलच्या दिशेला जात असताना एक आधीसाठी थोडं खाण्यासाठी वस्तू घ्यायच्या होत्या. त्याला म्हटलं 2 मिनटं परत आपण थांबूया, तू पण थोडाफार नाश्ता काहीतरी करून घे. मुलासोबत गप्पा मारत चालले होते. खूप हुशार आहे माझा मुलगा. शाळेमध्ये जरी थोडंसं मागे असेल पण रिअल लाईफमधला माझा हिरो आहे तो. त्यानंतर आम्ही इथं आलो हॉटेल जगदंबा. ह्या मॅडमच्या इथे पावभाजी आणि डोसा मिळतो. तिथे आधीला म्हटलं थोडा नाश्ता करून घेऊया. सकाळी दुपारी खूप लवकर जेवण झालेलं होतं. ऑर्डर दिली, दोघांनी एक प्लेट खाल्लं आणि म्हटलं तू खाल्ल्यानंतर मला समाधानी मनाने जाता येईल तर थोडंफार खाऊन घे. त्याची इच्छा तर नव्हती पण एक प्लेट दोघांनी पण मागवलेलं. ते खाल्लं आणि ही चिमुकली माझी फॅन होती. ती खूप माझे व्हिडिओ वगैरे बघत होती. ती कारखाना कॉलनीमधून आलेली होती. तिचे बाबा माझे व्हिडिओ बघतात, ती माझे व्हिडिओ बघते, तिला खूप आवडतात. त्यानंतर त्या चिमुकलीला भेटून आल्यानंतर मी आधीला हॉस्टेलला सोडलं. हॉस्टेलला सोडल्यानंतर जसे पाऊल त्याचे हॉस्टेलच्या दिशेला जात होते तसे घशाला कोरड पडत होती आणि खूप काळजी वाटत होती त्याची. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि परत पळतच तो माझ्याकडे परत आला आणि परत त्याची चप्पल राहिली होती आणि काही सामान, त्याचं हॉकी वगैरे राहिलं असं वाटलं होतं त्याला, पण काही सामान राहिलं नव्हतं. नंतर परत म्हटलं मम्मी जा, उशीर होईल तुला. मला परत हँडशेक करून माझं पोरगं पुन्हा एकदा हॉस्टेलच्या दिशेला निघाला. भलेही तो बॅक बेंचर असेल शाळेमध्ये,
भलेही थोडं शिक्षणात कच्चं असेल माझा मुलगा, रिअल लाईफमध्ये खरंच खूप स्ट्रॉंग आहे, खूप हिम्मत आहे त्याच्यामध्ये, खूप हुशार आहे आणि माझा रिअल लाईफचा माझा हिरो आहे तो. आणि खरंच तोही माझ्यासारखाच खूप, मी पण माझंही शिक्षण काही झालं नाही, पण तरीसुद्धा आयुष्यात आम्ही खूप काही कमवलं आहे, आम्ही खूप चांगली माणसं कमवले. आधी हॉस्टेलला गेल्यानंतर खूप असं मन भरून येत होतं, खूप रडू येत होतं, तरी मनालाही समजवलं. आणि शेवटचं वर्ष आहे त्यामुळं म्हटलं आता धीर स्वतः दिला पाहिजे. आणि किती नाही म्हटलं ते काहीचा जीव असतो आणि त्याला कितीही सावरण्याचा प्रयत्न केलं तरी डोळ्यातल्या पाण्याला कळत नाही. तो त्रास एक आईच समजू शकते काय असतो ते. त्यानंतर दोन्ही मुलं सोडल्यानंतर माझा पुढचा प्रवास सुरू झाला. वावीला जायचं होतं आणि तिथं CNG वगैरे भरून परत शिर्डीला यायचं होतं, कारण की शिर्डीमध्ये CNG नव्हता. त्यासाठी मग इथे टोल भरायचा जातानाही आणि येतानाही भरायचाच होता. त्यामुळं म्हटलं चला काही हरकत नाही. माझा फास्टॅगने आज खूप मोठा मला लॉस झाला असता. एक तर ऑलरेडी माझ्याकडे पैसे कमी होते आणि दोन्हीही मुलांच्या शाळेचा खर्च आणि सगळंच लोड खूप जास्त झालेला होता. आधीच्या शाळेची फीज 35,000 मिस्टरांनी भरली होती. आरोईच्या शाळेचा खर्च सगळा मी, वया, पुस्तकं, युनिफॉर्म सगळा मी घेऊन दिलेला होता. आईच्या आजारामुळं जरा खाडी जास्तच झालेली ह्या महिन्यात. काम नाहीच म्हटलं तरी चालेल. 20 दिवसापासून गाडीही बंद होती. MT जायला मुंबईला पुरलं नसतं म्हणून पुन्हा एकदा शिर्डीमध्ये येऊन थांबले. काही छोट्या मोठ्या गाडीची बुकिंग भेटली तर मग ती घेऊन जाईल, कारण की कमीत कमी गाडीचा खर्च तरी निघावा एवढीच अपेक्षा होती. त्यानंतर मग शिर्डीत आले आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.